आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय गायकवाड साहेब आहेत. गायकवाड साहेब, कालपासनं जर आपण पाहिलं तर औरंगजेबाच्या कबरीचा विषय गाजला, आज दिशा सालियांचा विषय गाजतोय. कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे? आपलेच माजी सहकारी नेते आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप होत आहेत. औरंगजेबाचा विषय शासनाच्या वतीने संपला असेल, पण तो शिवभक्त शिवप्रेमीकडे संपलेला नाही आहे. मी आधी स्पष्ट करेन, तो कबरीचा विषय संपलेला नाही आहे. शासनाने संपला असेल पण शिवभक्ताने संपू देणार. आणि राहिला विषय दिशा सालियांचा, तर यामध्ये एक असं आहे की काल संघाने भूमिका मांडल्यानंतर किंवा संघाने कान टोचल्यानंतर भाजप देखील बॅकफूटवरती आलेलं आहे. शिवसेना आली आहे का? भाजप आणि संघ सोडून पण शिवभक्त आणि शिवप्रेमी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यामुळे स्वराज्य निर्माणामध्ये काही RSSच्या लोकांचा फार काही सहभाग नव्हता, शिवभक्तांचा होता. त्याच्यामुळे जी भूमिका शिवभक्तांची राहील त्या भूमिकेसोबत आम्ही राहू. बरं, दुसरीकडे दिशा साल्यांचा विषय आहे आणि या विषयांवरती आदित्य ठाकरेंना पूर्णतः टार्गेट केलं जाणार आहे. आज बघा, दिशा सालियांचा मृत्यू 5 वर्षापूर्वी 14व्या माळ्यावरून पडून झालेला आहे आणि तो तिचा करुण अंत झाला. आणि CIDच्या तपासामध्ये तो तपास त्यांनी केला. त्या तपासामध्ये त्यांना त्या काळामध्ये ज्या ज्या नेत्यांवर आरोप झाले त्यापैकी एकाचाही सहभाग आहे असं त्यांना दिसून आलेलं नाही. कोणत्याही अँगलने कोणताही टच या मर्डर केसमध्ये किंबहुना तथाकथित मर्डर केसमध्ये त्यांना दिसलेला नाही. त्याच्यामुळे आज काही हायकोर्टामध्ये जे त्याचं परिवार गेलं, या तपास यंत्रणावर त्यांना विश्वास नाही म्हणून ते त्या ठिकाणी गेले. परंतु तपास यंत्रणाने जो तपास केला, हायकोर्टाने परत आदेश दिले, पण त्यातून काही वेगळं निघाल असं काही वाटत नाही. एक अप्रत्यक्षरित्या आपण थेट आदित्य ठाकरेंची पाठराखण करत आहात. या प्रकरणात काही संबंध नसल्याचं आपण थेट म्हणताय. मी पाठराखण करत नाही. तपास यंत्रणेने जो अहवाल दिला मी त्याच्यावर बोलत आहे आणि जे सत्य आहे ते मी बोलत आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंची पाठराखण करायची किंवा नारायण राणे साहेबांच्या निलेश राणे साहेबांना विरोध करायचा असला याच्यामध्ये भाग नाही आहे. पण एखादी दुर्घटना आहे आणि त्या दुर्घटनेला मर्डरचं स्वरूप करून ज्याचा काही संबंध नाही त्याचं नाव घेतलं, हे मला वैयक्तिक माझ्या मनाला पटत नाही. पण दुसरीकडे नितेश राणे तेच म्हणतायत की ठोस पुरावे आहेत, आम्ही लवकरच ते सादर करू. आता 5 वर्ष उलटलेली आहेत, मात्र राणे साहेबांनी अद्याप एकही पुरावा दिला नाही आहे, हे देखील तितकंच सत्य आहे. याकडे आपण कसं आता कुठेतरी राजकीय वळण पुन्हा एकदा याला देऊन पुन्हा एकदा सभागृहाची 2 दिवस हे वाया घालवणार आहात का? की शेतकऱ्याचा कुठला प्रश्न नाही, बेरोजगारीबाबत प्रश्न नाही येत आहेत, फक्त औरंगजेब नंतर आता दिशा सालियन हाच प्रश्न इथे होणार? कोणाकडे काय पुरावे असतील तर त्याच काळात मला सगळ्यांनी आवाहन केलं होतं की पुरावे द्यावेत. मला वाटते पुरावे नसतील म्हणूनच त्यांना क्लीनशीट मिळालेली आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर जास्त भाष्य करून काही उपयोग नाही आहे. राणे साहेबांचे जे दावे आहेत ते थोडक्यात CIDने क्लिअर केलं ना, की सगळ्यांनी त्यांनी आव्हान केलं त्यावेळेला 5 वर्षापूर्वी की तुमच्याकडे काय पुरावा असेल द्या. आता ते CID सांगतात की आमच्यावाला याच्यामध्ये कुठलाच पॉलिटिकल टच मिळत नाही, याचा अर्थ पुरावा नाही आहे. पण त्यावेळीचं जे महाविकास आघाडी सरकार होतं त्यांनी कुठेतरी म्हणजे सरकारचा पोलीस यंत्रणेवरती दबाव असा देखील आरोप होतो. मग पण गेल्या 3 वर्षापासून तर आमचं सरकार आहे. गेल्या 3 वर्षापासून तर आमचं सरकार आहे, तेव्हा तर कोणाचा दबाव नव्हता ना, बरोबर ना? मग नक्कीच एक मोठा खुलासा या ठिकाणी संजय गायकवाड यांनी केलेला आहे की दिशा सालियान प्रकरणात कुठलंही तथ्य नाही आहे. महाविकास आघाडी सरकारचा दबाव होता असं जरी म्हटलं तरी मागचे 3 वर्ष हे आमचं सरकार होतं, त्यामुळे कुठलाही पुरावा मिळालेला नाही आहे, म्हणून कुठलंही तथ्य नसल्याचं देखील गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल वारगेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.